महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडी एखाद्या चित्रपट किंवा नाटकाहून अधिक रंजक होत्या। महाराष्ट्रातील सत्तांतरामध्ये एकनाथ शिंदे यांची त्यामध्ये असलेली मध्यवर्ती भूमिका आणि सत्तांतरानंतर सुरू झालेले आरोप प्रत्यारोप एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशा स्वरूपाच्या नाट्यमय घटना राज्यानं पाहिलेल्या आहेत। त्याचाच प्रत्यय आता रंगभूमीवर देखील दिसणार आहे। येऊ घातलेल्या 2 नव्या नाटकांमुळे महाराष्ट्राच्या सत्ता नाट्याचा 3रा अंक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्राच्या सत्ता नाट्याचा 3रा अंक। 2 नाटकांच्या माध्यमातून सत्ता संघर्ष उलगडणार। सत्ता संघर्षाची कहाणी रंगमंचावर। एकनाथ शिंदेंच्या फुटीनंतर शिवसेनेची 2 शकलच आहे। तेव्हापासून आजतागायत शिंदेंच्या बंडाबाबत अनेक कहाण्या ऐकू येतात। मात्र आता यात सत्ता संघर्षाची कहाणी रंगभूमीवर सुद्धा पाहायला मिळणार आहे। मला काही सांगायचंय या दीर्घांकांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना नेमकं काय सांगायचंय ते प्रेक्षकांना रंगभूमीवर पाहायला मिळणार आहे। धर्मवीर चित्रपटातून देखील अनेक राजकीय संकेत देण्याचा प्रयत्न झाला होता। धर्मवीर रिलीज झाला आणि काही आठवड्यातच शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं। त्यामुळे आता मला काही सांगायचंय या नाटकानंतर नेमक्या काय घडामोडी होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। हे नाटक आजची परिस्थिती, राजकीय परिस्थिती सांगेल। आजची राजकीय परिस्थिती काय, त्या राजकीय परिस्थितीमध्ये मी कोणाला वाईट म्हणत नाही। पहिली गोष्ट, माझं कोणाबद्दल वाईट मत नाहीये, मग विरोधी पार्टीचे असो, सत्ताधारी पार्टीचे असो, माझं त्यांच्याबद्दल सकारात्मकच मत आहे। बेसिकली मला कोणाला काही सांगायचं नाही, कारण ते त्यांना जे वाटतं ते बोलतात। ही लोकशाही आहे, कुणी काय बोलावं, कुणी काय करावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। एकीकडे एकनाथ शिंदेंच्या बंडावर हे नाटक येत आहे, तर दुसरीकडे 50 खोके एकदम ओके या शीर्षकाचं 2रं नाटकही रंगभूमीवर ऑक्टोबर महिन्यात दाखल होणार आहे। शिवसेनेतल्या बंडानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष पाहायला मिळाला। आता हाच राजकीय संघर्ष या 2 नाटकांच्या निमित्ताने रंगमंचावरही पाहायला मिळणार आहे। बाकी कुठलाही विचार करू नका, कसलेही तर्क लावू नका। तुम्हाला जर का निखळ मनोरंजन जर का अनुभवायचं असेल, या खोक्यात नक्की काय दडलंय हे जर का जाणून घ्यायचं असेल, तर 50 खोके एकदम ओके हे लोकनाट्य तुम्ही बघायलाच पाहिजे। तर यावरून शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदेंनी जोरदार टीका केली आहे। मला वाटतं त्यांचं रोजचं तेच चालू आहे, खोके गद्दार, त्याच्या पलीकडे ते गेलेले नाहीयेत। लोकसभेमध्ये काय झालं याचं इंट्रोस्पेक्शन पण केलं पाहिजे त्यांनी, उबाटाने, की काय परिस्थिती झाली आहे ती। ज्या काँग्रेसच्या विरोधामध्ये नेहमी बाळासाहेब लढत राहिले, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून आपण बसताय आणि त्यांची मतदान आपण आज घेताय, त्यांच्यावरती पूर्णपणे अवलंबून आज उबाटाची परिस्थिती अशी झालेली आहे। महाराष्ट्रात झालेल्या सर्वात मोठ्या राजकीय बंडाच्या पार्श्वभूमीवर मला काही सांगायचंय आणि दुसऱ्या बाजूला 50 खोके एकदम ओके अशा 2 नाटकांची एंट्री रंगमंचावर एकाच वेळी होणार आहे। आता यातून नेमकं कुणाला काय सांगायचंय हे नाटक पाहिल्यानंतरच समजू शकेल। ओम देशमुख सह कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई।